स्टार्टअप्स व नवोद्योजकतेसाठी समर्पित असलेल्या द इंडस एंटरप्रेन्योर्स या ना नफा तत्वावर काम करणाऱ्या संस्थेने 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी हॉटेल वेस्टिन कोरेगाव पार्क येथे टॉयकॉन 2025 परिषदेचं आयोजन केलं आहे। या परिषदेमध्ये प्रमुख एंजल गुंतवणूकदार, स्टार्टअप फंड्स, उद्योजक आणि उद्योग विचारवंतांसह सुमारे 400 ते 500 लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे। या 2 दिवसीय परिषदेमध्ये पहिल्या दिवशी नवउद्योजकतेच्या महत्त्वाच्या पैलूंवर व व्यावहारिक केस स्टडीज, मास्टर क्लासेस व या सत्रांचा समावेश असेल, तर दुसऱ्या दिवशी नवउद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चर्चासत्रे, फायरसाइड चॅट्स, गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन या सत्राचा समावेश आहे। तज्ज्ञांमध्ये कंपन्यांचे संस्थापक, गुंतवणूकदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, उद्योगातील नेतृत्व, तंत्रज्ञ, क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि गिनीज रेकॉर्ड धारक असलेल्या एका तरुण गिर्यारोहकाचा समावेश असणार आहे। या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणाऱ्या विषयांमध्ये कल्पनेची पडताळणी करणे, बाजारपेठेतील धोरणे, विक्री व्याप्ती वाढवणे, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, डिझायनिंग थिंकिंग, गुंतवणूक कंपनीला गुंतवणूक करणे योग्य बनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासह टीम तयार करणे, विलीनीकरण आणि अधिग्रहणसाठी नियोजन व अंमलबजावणी करणे अशा अनेक विषयांचा समावेश असेल। विशिष्ट क्षेत्रांच्या विषयांमध्ये ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रॉनिक्स, सायबर सुरक्षा, हवामान व शाश्वतता, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा, वेलनेस, डीप टेक यांचा समावेश आहे। सध्या जगात सर्वात चर्चेत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर 3 समर्पित सत्रे आहेत। यामध्ये AI स्टेट्स ऑफ द आर्ट, AI उपायांची व्याप्ती, विविध CEOच्या AI बद्दलचा दृष्टिकोन आणि उद्योजक या तंत्रज्ञानाचा कसा फायदा घेऊ शकतात याचा समावेश आहे। टॉयकॉन पुणे 2025 मधील नर्चर पॅव्हलियनमध्ये TIE पुणेने राबवलेल्या सर्व 13 नर्चर कार्यक्रमांमधील मार्गदर्शक व मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शन असणार आहे। सहभागींना गुंतवणूकदार, उद्योगातील नेतृत्व, प्रख्यात उद्योजक यांच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळणार आहे। नर्चर हा TIE पुणेतर्फे 2012 साली सुरू करण्यात आलेला रचित उपक्रम असून जगभरातील अनेक TIE चॅप्टर्सने स्वीकारला आहे। त्याच्यात उद्योजक आहेत, CEOज आहेत आणि पोटेन्शियल CEO आहेत, ज्या लोकांनी AI मध्ये ॲक्च्युअल संशोधन केलंय तसा व्यक्ती पण आहे। तर वेगळ्या वेगळ्या एक्सपर्टीजचे, अनुभवाचे लोक आहेत। कारण शेवटी तो उद्योजक आमच्या या कॉन्फरन्सला येतो, तो इथून काय घेऊन जाईल, तिला किंवा त्याला काय मिळेल, ह्याच्यातनं कुठे त्यांचा फायदा होईल, कुठे त्यांच्या स्वतःच्या एंटरप्रेन्योर उद्योजकाच्या जर्नीमध्ये कुठे त्यांना काय त्रास होतो, त्याला आम्ही कसं सॉल्व करतो, हा सगळा प्रकार ह्याच्यात आहे। ओके। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का पुण्याला बघितलं तर इथे IT सर्वजण आहे। तुम्ही बघत पण असाल की एक कधी कधी आहे तो की पुणे इज अहेड, पुणे इज नंबर 1, पुणे इज नंबर 2 हा सगळा प्रकार असतो। पण पुण्यात इंजिनिअरिंग एंटरप्रेन्योर्स खूपसे आहेत। म्हणजे मला तरी असं वाटतं की देशात सगळ्यात मोठा डायव्हर्स इंजिनिअरिंग एंटरप्रेन्योर पुण्यात आहे। ऑटोमोटिव्ह मध्ये आहे, ट्रेडिशनल इंजिनिअरिंग मध्ये आहे, पुण्यात फूड प्रोसेसिंगचा पण आहे, चितळे झालं, टेस्टी बाईट झालं, तसे पण एंटरप्रेन्योर्स आहेत। पुण्यात डिझाईन हा जो प्रकार आहे, पुणे इज वन ऑफ द प्रीमियर सेंटर फॉर डिझाईन केपेबिलिटी। जसं एलिफंट डिझाईन तुम्ही ऐकलं असेल, अश्विनी देशपांडे ते आमच्या चार्टर मेंबर आहेत, तर पुण्यात डिझाईन पण आहे। आणि दुसरं मला असं आढळून येतं की वी आर रनिंग दिस प्रोग्राम ग्लोबली, आय एम ॲक्च्युअली दी ग्लोबल चेअर फॉर मेंटरिंग। उद्योजक छोटा असला, मोठा असला, सुरुवात असेल, ऑथेंटिसिटी जो प्रकार असतो ना, जेन्युइन अँड ऑथेंटिसिटी ही सगळ्यात जास्त मला पुण्याला दिसते। असं नाही की दुसरीकडे बँगलोरला नाही किंवा दिल्लीला नाही, असं नाही आहे, पण इथे 99% पीपल दॅट यू मीट हॅव सम ऑथेंटिसिटी इन टर्म्स ऑफ यू फेल और यू डोंट सक्सीड और यू सक्सीड, दॅट ऑथेंटिसिटी इज व्हेरी क्लिअर टू अस। सो ही जी कॉन्फरन्स आहे, ह्या या सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे आणि असे